महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। आंतरराज्य जनावर टोळीचा पर्दाफाश, परभणी स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कामगिरी। परभणी जिल्ह्यासह राज्यातील विविध जिल्ह्यातील जनावरे चोरणाऱ्या टोळीचा परभणी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने एकूण 6 जिल्ह्यातील 25 गुन्ह्यांचा उलगडा केला असून 1,68,500 रुपये नगदी व गुन्ह्यात वापरलेली हत्यारे, वाहने जप्त करण्यात आली आहेत। तसेच सदर आरोपींनी हिंगोली जिल्ह्यातील वसमत व पूर्णा पोलिसांवर हल्ला केल्याच्या घटनेचा उलगडाही या तपासात निष्पन्न झाला आहे। पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेसी यांनी जनावरे चोरीचा आढावा घेत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक घोरबाण यांना जनावरे चोरणाऱ्या टोळीचा आरोपीचा शोध घेऊन गुन्हे उघड करण्याचे आदेश दिले होते। यावरून पोलीस निरीक्षक घोरबाण यांनी गोपनीय माहिती व तांत्रिक तपासा आधारे विशेष पथक तयार करून आरोपी गजानन काशीनाथ वाघमारे राहणार शांतिनिकेतन कॉलनी परभणी, जाकेर मनसूर कुरेशी राहणार जमजम कॉलनी परभणी व सुरेश खिलारे राहणार मंत्रीनगर परभणी या आरोपींना मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले असता त्यांनी त्यांच्या हरियाणा राज्यातील व स्थानिक 10 साथीदारांसह अनेक गुन्हे केले असल्याची कबुली दिली। त्यावरून आरोपींनी परभणी जिल्ह्यात 13, जालना 1, वाशिम 2, नांदेड 3, लातूर 3 व हिंगोली 3 असे एकूण 25 गुन्ह्यांची उकल झाली असून गुन्ह्यात वापरलेले हत्यार, मोबाईल, नगदी 1,68,500 रुपये व गुन्ह्यात वापरलेले वाहन असा एकूण 5,68,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। त्यानंतर आरोपीवर विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेसी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक घोरबाण सोबत त्यांच्या पथकाने केली। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी व्हिडिओ रिपोर्ट मेहबूब शेख, परभणी। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।